तर येत्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपण 288 जागांवरती उमेदवार उभे करू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालं नाही तर आपण सर्व जागांवरती निवडणूक लढू असा निर्धार या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेला आहे। आज पुण्यामध्ये कोर्टामध्ये आलेले असताना मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासंदर्भात हे एक मोठं विधान केलेलं आहे। मिकी घई या संदर्भातले अपडेट देतील। मिकी, अमोल, जर आपण बघितलं तर जरांगे पाटील हे आज पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयात त्या ठिकाणी हजर राहिलेले होते आणि त्यानंतर जेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही पुन्हा एकदा आंदोलनावर बसण्याचा इशारा दिलेला आहे, त्यांनी उत्तर दिलं की हो, 4 तारखेला पुन्हा एकदा मी आंदोलनावर बसणार आहे आणि त्याचबरोबर जर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं नाही तर जे विधानसभा निवडणूक येऊ घातलेल्या आहेत त्या ठिकाणी मी सर्व जागा त्या ठिकाणी उमेदवार देऊन या निवडणुका लढवणार असा देखील थेट इशारा त्यांनी एका अर्थाने सरकारला या ठिकाणी दिलेला आहे। अशा पद्धतीने जोरदार घोषणाबाजी देखील कोर्टाच्या बाहेर जरांगे पाटील हे उपस्थित असताना सुरू झालेली होती। मात्र आता जर आपण बघितलं तर एक मोठी घोषणा ही स्वतः जरांगे पाटलांनी या ठिकाणी केलेली आहे। अमोल, निश्चित मिकी, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।